नमस्कार, मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आज समोर आली आहे. खरं तर अत्यंत चांगलं आणि प्रतिकूल असं वातावरण डॉक्टर सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खोपोली शहरात पाहायला मिळत होतं. खोपोलीत शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि विशेषतः आमदार महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी सुधाकर घारे यांनी अत्यंत चांगलं असं प्लॅनिंग केलं होतं. नियोजनबद्धरित्या सुधाकर घारे एक एक पाऊल पुढे टाकताना दिसत होते आणि कुठल्याही परिस्थितीत खोपोली नगरपालिकेवरती आपली सत्ता प्रस्थापित कशी करता येईल यासाठी गेले काही दिवस त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. नियोजन त्या पद्धतीचं सुरू होतं. वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन शिंदे गटाला कसा शह देता येईल याच्यासाठी घारेंचे प्रयत्न सुरू होते. पावलं सुद्धा सगळी सकारात्मक पडताना दिसत होती. परंतु आज कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि सुधाकर घारे असतील किंवा डॉक्टर सुनील पाटील असतील या दोघांनाही टेन्शन देणारी बातमी आज समोर आली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी पुढाकार घेत महायुतीत असलेल्या भाजपला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना पत्र पाठवून महायुतीत आपण एकत्र लढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुधाकर घारे यांनी सुरुवातीलाच घेतली होती. भाजपकडून म्हणावा तसा प्रतिसाद त्यांना या काळात मिळाला नाही आणि भाजपने शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वी कर्जतमध्ये सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा प्रयोग, ज्याची खरं तर राज्यात चर्चा झाली, ज्याचा खुलासा दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना करावा लागला. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सुधाकर घारे यांनी ठाकरेंची शिवसेना आणि कर्जतमधले जे अन्य लहान पक्ष आहेत त्या पक्षांची एक मोड बांधली आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा एकत्रितपणे सामोरं जाऊन जे शिंदे गटाचे इथले जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांचा जो काही चौफेर उधळलेला जो काही रथ आहे तो रथ रोखण्याचा करण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्यांनी केला. कर्जतमध्ये त्याला चांगलं यश देखील आलं. पुष्पा दगडे यांच्या रूपाने कर्जतमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली जाते. ठाकरे गट कर्जतमध्ये राष्ट्रवादी सोबत आहे. खोपोलीत मात्र थोडंसं वेगळं चित्र आज पाहायला मिळालं. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सगळं चित्र निवडणुकीतलं स्पष्ट होतं आणि भाजपने खोपोलीतील शिवसेनेने शिंदे गटाने खोपोलीतील ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली त्यांच्या खोपोलीतील जनसंपर्क कार्यालयात आणि आम्ही परिवर्तन विकास आघाडीतून बाहेर पडतोय असं जाहीर केलं. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह ठाकरे गटाचे खोपोली शहरातील आणि तालुक्यातील अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. जे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे ते या बैठकीला उपस्थित होते. खरं तर ही गोष्ट किंवा ही जे काही घटना घडली ती राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण डॉक्टर सुनील पाटील यांच्या बाजूने चांगलं वातावरण गेल्या काही दिवसात तयार झालं होतं. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सुनील पाटील थोडेसे चांगल्या क्रमाने म्हणजे त्यांना चांगला प्रतिसाद मतदारांकडून मिळत होता आणि त्यांचं पारडं एक प्रकारे जड होतं. परंतु ठाकरे गटाने आपली भूमिका बदलल्याने सुनील पाटील यांना अडचणींचा सामना निश्चितपणे करावा लागू शकतो. खरं तर हा सुधाकर घारे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, त्यांनी खोपोलीतील भाजपला सुद्धा सोबत घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता. अर्थात खोपोलीतील भाजपच्या नेत्यांची सुद्धा स्वच्छ अशी भूमिका होती की शिंदे गटाबरोबर जाऊ नये, कुठल्याही परिस्थितीत एकतर स्वतंत्रपणे आपण लढावं किंवा राष्ट्रवादीसोबत जावं अशी इथल्या स्थानिक भाजपच्या नेतृत्वाची इच्छा होती. परंतु जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी महायुतीचा धर्म पाळत परंपरागत जे काही त्यांचे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये आरपीआय असेल, शिंदेची शिवसेना असेल, हे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि कर्जत मतदारसंघातील माथेरान असेल, कर्जत असेल आणि खोपोली असेल या तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजप, शिंदे सेना आणि आरपीआय एकत्र या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकीकडे ही महायुती लढत असताना सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष अशी वेगवेगळ्या पक्षांची मोड बांधून शिंदे गटाला महायुतीला शह देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आज त्यावरती पाणी फिरलंय. खरं तर शिंदे गटाची खोपोलीत चांगली ताकद आहे. 5,500-6,000 हजारांचं मताधिक्य महेंद्र थोरवे यांना विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं आणि त्यामुळेच ते खरं तर आमदार झाले. कारण कर्जतचा ग्रामीण असेल, खालापूरचा ग्रामीण असेल, या ग्रामीण भागानं महेंद्र थोरवे यांना सपशेल नाकारलं होतं. शहरी भागाने हात दिल्याने महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यामुळे खोपोलीत एक वेगळ्या प्रकारचं वजन वापरून पुन्हा खोपोली आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी महेंद्र थोरवे प्रयत्न करताना दिसतात. भाजपची त्यांना साथ आहे. आरपीआय सारखा मोठा पक्ष त्यांच्या सोबत आहे.
असं असताना सुधाकर घारे यांनी जरी ते पिछाडीवरती होते तरी खोपोलीवरती जी राष्ट्रवादीची सत्ता आहे अनेक वर्ष, ती सत्ता कायम राहावी यासाठी मोर्चे बांधणी केली होती. परंतु भाजप ठाकरेंची शिवसेना बाहेर पडल्याने याला कुठेतरी ब्रेक लागेल हे निश्चित. खरं तर ज्या पद्धतीने शेका पक्ष उद्धव म्हणजे सुधाकर घारे यांच्यासोबत किंवा राष्ट्रवादीसोबत आघाडीतून लढतोय, त्या पद्धतीने ठाकरे गटाने सुद्धा सोबत खरं तर राहायला पाहिजे होतं. परंतु नितीन सावंत जे विधानसभेची निवडणूक ठाकरे गटाकडून लढले होते त्यांना 8,500 मतदान खोपोलीत झालं होतं. अर्थात त्यावेळी शेका पक्ष असेल, काँग्रेस असेल, आप असेल किंवा अन्य लहान मोठे घटक पक्ष असतील, मुस्लिम दलित मतदार असतील, यांचं त्यांना सहकार्य झालं होतं. या सगळ्यांचं मतदान झाल्यामुळे 8,500 मतापर्यंतची मजल नितीन सावंत यांची गेली होती. अर्थात विधानसभेचं आणि नगर परिषदेचं वेगवेगळी गणितं असतात, प्रत्येक निवडणुकीत गणितं बदलतात. या निवडणुकीत सुद्धा ती बदलतील. परंतु ठाकरे गटाला असं वाटतं की ती 8,500 मतं आपली फिक्स डिपॉझिट आहेत, आपली ठेव आहे आणि ती मतं आपली आहेत आणि त्यामुळं त्यांनी आग्रह धरला. 11 जागांवर त्यांनी उमेदवार दिले आणि 11 जागांवरती खरं तर 31 जागांसाठी निवडणूक होतीये. राष्ट्रवादी हा खोपोलीचा मोठा पक्ष आहे, त्यानंतर ठाकरे सेना आणि मग शेका पक्षाने आपल्या पद्धतीने 2 पावलं पुढे मागे करून समजून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. कारण शेवटी एकत्र लढण्याने फायदा होईल याची जाण शेका पक्षाच्या नेत्यांना निश्चितपणे होती. जर का आपण विभागलो तर त्याचा फायदा महायुतीला होईल हे लक्षात आल्याने शेका पक्षाने राष्ट्रवादीसोबत राहायचा निर्धार केला. ठाकरेंच्या सेनेला मात्र हे लक्षात का आलेलं नाही हा उलगडा होत नाही. विधानसभेला सुद्धा जर का नितीन सावंत आणि सुधाकर घारे एकत्र असते, तशा प्रकारचे प्रयत्न झाले होते सुरुवातीला, परंतु ते काही एकत्र आले नाहीत आणि त्याचा फायदा महेंद्र थोरवे यांना झाला आणि महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. सुधाकर घारे यांना पराभव पाहावा लागला 5,500 मतांनी. नितीन सावंत यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. ही गोष्ट माहीत असताना किंवा मागचा वाईट अनुभव असताना खरं तर यावेळी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे होतं, तरच हे महायुतीला रोखू शकले असते. परंतु दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेला बेबनाव आज अखेर ठाकरे गट त्या परिवर्तन आघाडीतून बाहेर पडलाय. खरं तर 11 जे उमेदवार दिले तर त्यापैकी किती उमेदवार ठाकरे गटाचे निवडून येतील याबाबत शंकाच आहे. कारण जरी 8,500 मतं त्यांना पडली असतील तरी महायुतीसारखं तगडं आव्हान त्यांच्यासमोर आहे. राष्ट्रवादी शेका पक्षाची ताकद असलेले उमेदवार समोर आहेत. याच्यामध्ये एकला चळवळीची भूमिका घेतल्यानंतर कितपत फायदा ठाकरे सेनेला होईल ही साशंकता आहे. खरं तर हे एकत्र लढले असते परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून तर निश्चितपणे 2-4 नगरसेवक ठाकरे गटाच्या पदरात पडले असते. परंतु आता चित्र वेगळं होऊ शकतं. त्यांचे उमेदवार जर निवडून आले नाहीत तर त्याचा फटका राष्ट्रवादीचे जे कोण उमेदवार असतील किंवा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष असतील, जे उमेदवार लढत आहेत त्यांना निश्चितपणे त्याचा फटका बसू शकतो. ठाकरे सेनेकडून संजय सोळंकी वार्ड नंबर 2 मधून लढत आहेत. त्यांच्यासोबत ज्योती संतोष देशमुख या उमेदवार आहेत. वार्ड नंबर 3 मध्ये अनिल शेलार, वार्ड नंबर 6 मध्ये कीर्ती ओसवाल, वार्ड नंबर 6A मध्ये माधवी दिलीप पुरी, वार्ड नंबर 9 मध्ये अंकिता शीद, वार्ड नंबर 10 मध्ये सुरेखा खेळकर, वार्ड नंबर 12 मध्ये तन्वी पंकज रुपवते, वार्ड नंबर 13B मध्ये जयश्री विलास चाळके, वार्ड नंबर 13 मध्ये नितीन पवार आणि वार्ड नंबर 14 मध्ये रोहिणी महेश नायकोडे हे उमेदवार ठाकरे सेनेने दिले आहेत. आता याच्यापैकी अनेक उमेदवार असे आहेत. आता सुरेखा खेळकर ह्या 10 नंबर मधून लढत आहेत. त्या राष्ट्रवादीत होत्या. राष्ट्रवादीच्या आजही विधानसभेच्या त्या प्रमुख आहेत महिला आघाडीच्या. त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश कधी केला, त्यांना AB फॉर्म कधी दिला, त्यांची उमेदवारी कधी झाली, हे अशा खरं तर चर्चेच्या अनेक गोष्टी आहेत. आणखी नितीन पवार असतील जे वार्ड नंबर 13 मधून लढत आहेत, ते शिंदे गटात होते, त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या, ते कधी शिवसेनेच्या ठाकरे गटात गेले, त्यांना कधी उमेदवारी दिली. अशा प्रकारचं सगळं गोंधळाचं वातावरण खरं असताना ठाकरे गटाच्या नेतृत्वाने अशा पद्धतीने चुकीचा निर्णय घेऊन शिंदे सेनेला बाय देण्याचा किंवा महायुतीला बाय देण्याचा प्रयत्न का आणि कशासाठी केला असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. एक मात्र निश्चित, या सगळ्याचा जो काय फायदा आहे तो आमदार महेंद्र थोरवे, त्याच्यानंतर तुमचे महायुतीचे जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार सर्व उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे कुलदीपक शेंडे असतील, यांना निश्चितपणे होईल. परंतु याचा फटका जर बसला, अर्थात मतदार आता कशा पद्धतीने स्वीकारतात किंवा यांचे उमेदवार कितपत चालतात, किती ठाकरे सेनेची ताकद, हे सगळं चित्र निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईलच. जे वर आहेत ते खाली येतील निकालानंतर, कारण शेवटी मतदार कोणाला वर न्यायचं आणि कोणाला खाली आणायचं हे मतदार ठरवत असतात. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांचं एक वाक्य आहे की कुठलंही म्हणजे मागच्या निवडणुकीला झालेलं मतदान कंटिन्यू पुढच्या निवडणुकीत होईल असं काही नसतं. ती काही फिक्स ठेव आपली नाही, ती काही फिक्स डिपॉझिट नाहीये की बाबा ती मतं मागच्या निवडणुकीत पडली होती तीच मतं या निवडणुकीत कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड होतील असं अजिबात नसतं.
ठाकरे सेनेच्या नेत्यांचे हे लक्षात आलं नसल्यामुळं ते बाजूला झालेत आणि त्याचा फायदा म्हणजे दोन भाग झाल्यामुळे दुहीचा फायदा तिसऱ्याला होतो आणि तो फायदा निश्चितपणे महायुतीला होईल असं चित्र सध्या तरी आहे. अर्थात अजून बराच काळ जायचा आहे. सुधाकर घारे सुद्धा मांड ठोकून खोपोलीत बसलेत. कुठल्या परिस्थितीत खोपोली पुन्हा घ्यायचीच असा निश्चय त्यांनी केलाय. 35-40 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे या निवडणुकीत जातीनं येणार आहेत. त्यामुळे रंगतदार निवडणूक निश्चितच होईल. आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे असा हा खरा तर सामना आहे. हा सामना कोण जिंकतोय, मतदार कोणाला कौल देतात हे आपल्याला पाहायचं आहे. 2 डिसेंबरला मतदान होते. खोपोलीकर आपला योग्य तो उमेदवार, योग्य तो नगराध्यक्ष, योग्य नगरसेवक निश्चितपणे निवडतील. आजच्या भूमिकेने राष्ट्रवादीला थोडंसं अडचणीत टाकलंय हे मात्र निश्चित आहे.